चावी देवळचं राहिलं वाटतं. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. लय दिवसातून आज ब्लॉग करतोय गाईज. तर आज आपण जाणार आहे मामाच्या गावाला का तर मामाच्या गावाला डोंगरावरती आपल्याला आज ट्रेकिंगला जायचं आहे. का तर आज देवीचं दर्शनासाठी जायचं आहे आपल्याला. ब्लॉग पूर्णपणे बघा, एकदम ओके. सकाळ सकाळी मस्त वातावरण झालेलं होतं. त्यानंतर मी माझा डाईट एकदम फॉलो करतोय गाई. जाताना पण मी आहे ना, म्हणजे मामा आपल्याला न्यायला आलता. मामा आपण सगळी चाललो होतो मामाच्या गावाला आणि डाईट आपण फॉलो करतोय. हरभरा वगैरे खात होतो मस्तपैकी. त्यानंतर पौडमध्ये थांबलो. पौडमध्ये घ्यायचं होतं आपल्याला हार, का तर आपल्या देवीला हारबीर माहिती व्हायचा होता. त्यानंतर खालच्या मुळशीमध्ये आपण घेतले वडापाव. सगळ्यांना वडापाव इथलं लय आवडतं. इथलं वडापाव लय फेमस आहे. सगळ्यांनी बसून घेतलं वडापाव वगैरे मस्त सगळ्यांनी खाऊन झाला. त्यानंतर पोचलो मामाच्या गावात. हे बघा, आय लव मुळशी. इथं ह्या मंदिरामध्ये आपण निवद वगैरे दाखवले. हे बघा कसं दिसतंय, आज चॉकलेट दिसतंय का नाही एकदम. मग काय आपला नैतिक म्हणला, चल बाबा निवद दाखवून येऊ. हे बघा नैतिकने कसा डावा घेतलाय निवदाचा. आज नैतिक नुसत्या आज पोळ्या वाहत होता नुसत्या देवाला. हे बघा मस्त पिंड वगैरे इथं सजवलेली होती. हनुमानचं मंदिर आहे आणि म्हणजे पलीकडे पण मंदिर आहे, पण मी एवढे शूट घेतले नाही. काय काय टाकू असं झालं होतं मला. त्यानंतर गाडीतला एक शूट घेतला. म्हणलो गाईज तुम्हाला दाखवायला पाहिजे की आपण कसं चाललो आहे, कुठं चाललो आहे, सगळं दाखवायला पाहिजे. ऊन आज खूप होतं, पण आहे ना गाईज, जसं जसं आपण मुळशीच्या म्हणजे पौडच्या वरती जाईन ना, ऊन लागतंय आपल्याला. पण आहे ना आपल्याला आहे ना वार पण तेवढंच लागते माहिती का, थंड वार लागते. त्यानंतर करवंद वगैरे घेतली. आपल्याला तोरणं वगैरे लय आवडतात त्यामुळं घेतली. सगळे घेतलं. एकदम गोड लागत होती. इकडचं म्हणजे आहे ना वातावरणच पूर्ण आहे ना अख्खं गोड गोड वातावरण. सगळं घेतलं एवढं खायला. नाही काय मामाला खायला घेतलंय सगळं. एकटा वाटतंय मामा. त्यानंतर आपल्याला मंदिरात नारळ फोडायला आपल्याला 2-3 नारळ घ्यायचे होते. त्यामुळं मामा गेला तिथं काय ऑनलाईन होईनाच. त्यामुळं घेतली नारळ, दिले कॅश. बघा अख्खं जंगल म्हणजे जंगल चालू झालं होतं. आपण आहे ना वरती मुळशीच्या पण पुढं गेलो होतो माहिती आहे का. ही कुंडलिका व्हॅली म्हणून आहे, त्याच्या पण आपण पुढं गेलो होतो. आपल्याला आहे ना गाईज, आपल्याला आहे ना मंदिराचं म्हणजे मंदिर ते कुठं होतं माहिती आहे का, वरती डोंगरावरती होतं आणि आपण आत्ताशी आहे ना त्याच्या पायथ्याशी पोचलेलं होतं. हे बघा एक छोटंसं गाव आहे खाली वडुस्ते म्हणून, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे मुळशीकडं राहतात नाही का, ह्या साईडला जे राहतात ना त्यांना माहिती असेल. हे बघा इकडनं आपल्याला वर जायचं होतं. सगळ्यांना गाडीतून उतरवली. गाडी एकदम आहे ना सावलीमध्ये लावली. उतरली सगळी. म्हणलं आता चला आता खरं गंमत येणार आहे. म्हणलं चालायला नाही का, ऊन वगैरे एकदम ओकेमध्ये लागणार आहे. म्हणलो बाळाला म्हणलो कर बाबा तू सुरुवात पहिलीच नाही का, काढ म्हणलं एखादी व्हिडिओ आपली, चल लवकर. किती जायचं आहे गाईज, एकदम आहे ना त्या कोपऱ्यात जायचं आहे आपल्याला. एवढं चालायला आहे ना, लय म्हणजे लय चालायला आहे. जाऊ आपण. मला लुक कसं दिसतंय ते बी सांगा, कमेंट करून सांगा नक्की. चला जाऊ. त्यानंतर मम्मी, मामी, स्वरा आणि आपली दिदी सगळी आहे ना म्हणजे स्टार्ट केलं आम्ही नाही का चालायला. स्टार्ट केल्याच त्यांना दम लागायला लागला. अरे म्हणलं अजून तर किती लांब जायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये मी सनग्लासेस घालून एकदम असं गरमीत बसलो होतो. एकदम गरमी म्हणजे लय गरमीमध्ये बसलो होतो. कसं काय काय वाटतंय तुम्हाला? गाईज आम्ही लय दमलो, आमची फाटलेली आहे अर्धी आत्ता. होय बाळा. अजून तर मेन जंगल आहे पुढं. चला आपल्याला आहे ना जास्तपर्यंत ना एवढीशी वाट होती माहिती का, आणि त्यामध्ये ऊन आणि ना थोडी सावली भेटली तर सावली भेटायची माहिती का वर गेलं तर. नाहीतर एवढं ऊन लागत होतं ना, भयानक ऊन लागत होतं भयानक. तरी आपण चाललो होतो का आता आपल्याला निवद दाखवायचे होते वरती. आणि मामाने आपल्याला फोन केला होता की चल म्हणून नाही का, व्हिडिओ वगैरे होईन मस्त वाटणं. सगळ्यात मोठं जंगल पुढं आतमध्ये गेलं. चला आणि वाट बघा कशी आहे, एकदम बारीक वाट, भयानक जंगल. एवढ्या मोठ्या जंगलात आलोय गाईज देवीसाठी फक्त, ते पण सकाळच्या 12 वाजता 11 वाजता. हो का, चला जाऊया. एवढं गरम होतंय ना. खूप दिवसांनी ब्लॉग येते आज आपला. लुक कसा आहे गाईज आपला, एकदम हटके का नाही. दम लय लागलाय, लय दम लागतोय उन्हात आणायचा माहिती का. म्हणून सांगतोय ट्रेकिंगला आहे ना जाऊ नका, म्हणजे जावा पण
जून महिना चालू झाले की नाही का, मग किल्ल्यांवर वगैरे तुम्हाला जायचं असेल ना तरच, नाही तर नाही लय ऊन लागते. लय म्हणजे भयानक, लय भयानक. दरी बघा पुढं, भयानक जंगल गाईज, एकदम भयानक जंगल. हा वडा आलाय आता. पाणीच नाही वाढायला. आता आलोय आपण त्याच्याजवळ. वड्यात आलोय आपण, वड्यात गाईज. रोड बघा कसलाय खडक, कसा आहे खडक. हो का वडा, हा डायरेक्ट खाली जात असेल ना वडा. इथंच होता वडा. वड्याला पाणीच नाही गाईज, हे बघा पाणीच नाही वड्याला. कसलं वाजतंय गाईज, पक्षी नुसते पक्षी आहेत इकडं, पक्षी प्राणी नुसते पक्षी प्राणी आहेत. भयानक. अशी सावली असल्यावर काय वाटत नाही गाईज, माहिती का, चालायला पण काय वाटत नाही असं असल्यावर. असं असल्यावर काय नाही वाटत चालायचं सावली असल्यावर. बटरफ्लाय पण लय बटरफ्लाय. आणि मी आहे ना गाईच, मी हे बघा का घामाने अवतार बघा माझा कसला झालाय का, का घाम म्हणजे घाम. तर मला माहित नव्हतं एवढं असं चालायला. लहान असताना आलतो मी इकडं, झाली परत सावली चालू. लहान असताना आलतो इकडं, तेव्हा असं वाटत होतं काय नाही एवढं नाही चालायला. कुठे रे काय रे, पण आंब्याचं झाड कुठे इथं. चला 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 चला, पडली असेल. कोणतरी येऊन गेलंय गाईज, माहिती का. बघा गाईज कसलंय डेंजर. बिबट्या आहे बघतो ना. कुठे गप्पे बाबा, काय पण बोलतोय हा. हा बी वडाच आहे. लय भयानक वाटतंय गाईज. एकदम ओके मध्ये झालंय बघा. कशी दरी खोऱ्यातून पोरं निघते ते आज. मरणाचं ऊन लागते आणि वाटतं कशी. कुठून जायचं आता, चला इकडं. आपल्याला रोड माहित नाही त्यामुळे डायरेक्ट विषय होतोय. आलो नाही अजून, नाही आलो गाईज आपण अजून, माहिती का. लय लांब आहे अजून, लय म्हणजे लय लांब. सगळीकडे तसेच रोड आहेत, आहे का नाही. बाळा येत तुला घाम नाही आला का बाळा, टाकते गरम झालं इथं मारण्याचं. तुला घाम नाही आला कसं काय बरं. केवढी सापडा का इथं वर बघा कसलंय का बॅककार. सगळ्यात मोठा वाडा. आपलं म्हणलं एवढी क्लिअरिटी नाही गाईस, तरी तुमच्यासाठी व्हिडिओ करतोय. काय म्हणणं आहे तुला. लय वरतून पाणी येतं इथे. पूर्ण वरून मस्त आहे एकदम, एकदम मस्त आहे. आलं देऊळ. कुठे देऊळ, खरं आलं का. आलो का आपण, त्या काय ते बघ की. आलो गाईज आपण. चला चला वाटक्यात, चला वाटक्यात. कोण असतं, लिंबू बिंबू उतरवलं तिथं गाईज. हे बघा मंदिरात आलो आपण, फायनली मंदिरात आलोय. चला वाटक्यात जाऊ. सगळ्यात पहिला आलोय, सगळ्यात पहिला. टोपी कशी आहे आपल्याकडं अंपायरची. हे बघा गाईज, हेच ते मंदिर आपल्या देवीचं. चूल वगैरे इथं कोणतरी केलेली होती. कसं आहे एकदम परफेक्ट. हार वगैरे ठेवलं. जुनं मंदिर आहे, एकदम जुनं आहे मंदिर. हा लगेच बसायची सोय, दमले लगेच. माशी मार ना तिला. दम लागलाय का बाळा तुला. ही माशी नाही लागलेला काही मामाला. तुम्हाला
नाही लागला माशी बसली. अरे मध्ये माशी पुन्हा कोणाला मम्मी तुला ओके बकरे छोटे छोटे त्यांचं काढ. पाणी पाहिजे मामा तुला दम लागलाय का 5 मिनिटं लगेच नको पाणी पिऊ. होय का जुन्या काळातले बघ चावी चला आतमध्ये जाऊ आता. लाईट नाही ना आतमध्ये पण काढतो ना लाईटच नाही आतमध्ये. आपण लगेच पूजा करायला घेतली देवीची नाही का, म्हणजे आंघोळ वगैरे घातली आणि मग ते मामी आहे ना आपलं गंध वगैरे लावत होती नाही का. त्यानंतर मग हे बघा त्यांची भांडी बिंडी म्हणजे जेव्हा इथं कार्यक्रम असतो ना, यात्रा जेव्हा असते ना तेव्हा आहे ना इथं कार्यक्रम असतो मोठा. त्याची पण व्हिडिओ मी नक्कीच आलो मामासोबत तर मी नक्कीच व्हिडिओ करीन तुमच्यासाठी गाईज. त्यानंतर बाळाला म्हणलो घाल बाबा हार, चल म्हणलो आता लय ऊन झालंय लवकर आपण आता खाली उतरलो पाहिजे. हार वगैरे घातला, निवद वगैरे सगळीकडे दाखवले. हे बघा हे पूर्वीच्या काळातलं आहे ना, म्हणजे बकरी वगैरे आहे गाईस तिथली माहिती आहे का, जुन्या काळातली. त्यानंतर मामाने डायरेक्ट नारळ वगैरे फोडून घेतला. हे बघा मामा कसा नारळ फोडतोय. या काय ह्याच्यात मामाला नारळ फुटलंच नाही. हे बघा कशी आहे ताकद कशी आहे, एकदम स्लोली फोडत होता. त्यानंतर ओके मध्ये झालंय सगळं. ओके मध्ये मग काय काय वाटतंय बाळा तुला, झालंय का सगळं? इयरिंग्स नवीन इयरिंग्स आम्ही खोज लावला इयरिंग्सचा. मामाच्या फोन मध्ये सेल्फी काढून चला आता जायचं आधी. आणि आयफोन तो आयफोन ठेवला होता मामा, येतील आपल्या व्हिडिओ मध्ये मग. ओके मग चला इकडे माहेरी. हा कुठं आलोय आपण? माझ्या माहेरी आले डोंगरात देवीला. अजून चला चला काय 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 कुठं 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 काय रे कसली कुठं आहे बाळा कसली कैरी? हा काय शोधतोय तू? काय रेन काय कैरी काय झाडाला असती खाली नसती ना, खाली शोधतोय काहीतरी. हळू 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 पड काठी झाडकून बसली काही आंबावली एकच पडली. तिकडे पुढे नाही काठी काढ दे. मोठी आंबा आहे. गुटी आंबा आहे गुटी आंबा. पाड लागलाय काठी मार. ए सरे सरक बाजला टाक मामा चल जोरात. तर का सगळ्यात हावरी माणसं आहे सगळी सगळी हावरी आहेत. आंबे तोडले ते ह्याचे इथं लयच आहे. चला पुढं जाऊ आता. पुढे गेले लोक. बाळा दमला का तू? नाही. हो बाळा नाही ना कुठं जायचंय मामा आता? घरी का जेवाय? नाही वरती एक दिवस देऊळ आहे अति हायचं देऊळ नाही कुत्र. त्यानंतर आहे ना आपण ओरिजिनल करवंद आहे ना जी डोंगरामध्ये असतात ना ती तोडून घेतली आणि हे बघा मस्तपणे खात होते एकदम चिलमध्ये. एक नंबर लागते. गोड आंबट दोन्ही मिक्स आहे. एकदम मस्त लागते आंबट गोड. गाईस घरट बघा हे कसलं भारी आहे. हो का बारीकच्या बारीक एकदम मस्त आहे. आणि सगळी हावरी गाईज करवंद खायला. ते वरती पण पिकलेली आहेत. चला आता आहे ना आम्ही आहे ना 10 ते 15-20 मिनिटात आहे ना आम्ही खाली पोहोचणार होतो. आणि एवढी दमलेली होती ना सगळ्यांना, म्हणजे एवढी भूक लागलेली होती ना, लय म्हणजे लय भूक लागलेली होती. आणि आपला फोन पण आहे ना लय हिट होत होता. गाईज या सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये बघा चाड्या सांगते ते चाड्या सगळं. चला गाईज चला पटपट. आलोय खाली आता आपण. मामा काय म्हणणे तू? आलेलोय आम्ही खाली. ऊपर के धाम से आ गए खाली हम. चला बाय बाय. तर गाईज विषय असा झाला, आम्हाला लागली होती भूक आणि ना त्यानंतर आहे ना आम्ही एवढी जागा शोधत होतो ना, मग जागा आम्हाला कुठं भेटली. जे आपलं पिरंगुटचं ग्रामदैवत आहे ना तिथलं एक देव आहे ना निव्यामध्ये आहे.
म्हणजे तो देव त्यांची काहीतरी देवादेवांची भांडणं आली आणि तो देव आहे ना इकडं निघून आलाय म्हणजे. मग आम्ही त्याच मंदिरामध्ये बसलो जेवायला. म्हणलं आपलंच आहे काय लाजायचं नाही का. मस्त घरून गावरान जेवण आणलं होतं हे बघा. मस्त गावठी जेवण चालू होतं. मस्त जेवलं पोट भरून. कैरी वगैरे काकडी वगैरे सगळं खाल्लं. इथं परत लॉक वगैरे लावलं. त्यानंतर निघालो आपण डायरेक्ट आपल्या घरी. म्हणलं आता मस्त प्रवास झाला आहे. तर गाडीमध्ये झोपत होती माहिती आहे का. आणि मी मामाच्या शेजारी बसवतो म्हणून मला मामा काही झोपूनच देत नव्हता. त्यामुळं आपलं मग टाईमपास करीत बसलो आहे बघा. मध्ये सेल्फी वगैरे घेत बसलो. आणि मग पौडमध्ये थांबल्यावर मामाला खायचे होते मासे. मग मामा म्हणला नेतो बाबा मी आता घरी, मासे काय आता करतो. म्हणलो खा बाबा आता तू पण कधी खाणार नाही का. त्यानंतर आलो गाईज आम्ही डायरेक्ट घरी. घरी आल्यावर जरा बरं वाटलं. तर गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.